एक साधा कौटुंबिक वाद. परंतु पुढे काय झालं? थेट घरांना आग आणि एका व्यक्तीला गावात ओढून नेऊन मारहाण. भालगावमध्ये घडलेली ही घटना खरंच हादरवून टाकणारी आहे. गंगापूर तालुक्यातील भालगाव 28 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 6:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी अमोल साळुंके, त्यांचे वडील भीमराज साळुंके आणि पत्नी घरी असताना काही जण बोलेरो गाडीतून घरासमोर येतात. मुलीच्या तडजोडीच्या पैशांवरनं वाद सुरू होतो आणि काही क्षणातच वादाचं रूपांतर हिंसाचारात होतं. आरोपींकडनं शिवीगाळ आणि मग लोखंडी गजाने भीमराज साळुंके यांना बेदम मारहाण. त्यांना वाचवण्याकरिता मध्ये पडलेल्या कुटुंबियांनाही मारहाण करण्यात आली. परंतु घटना इथेच थांबत नाही, तर आरोपींनी डिझेल टाकून घरांना आग लावली. 3 घरे जळून खाक. घरातील धान्य, कागदपत्रे, पैसे आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालेत. इतकंच नाही तर जखमी भीमराज साळुंके यांना ओढत ओढत गाडीत बसवून गावात नेण्यात आलं आणि तिथेही मारहाण सुरूच. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदत केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 9 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत. एक छोटा वाद किती मोठं रूप घेऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे.